नमस्कार। आज मी तुम्हाला एक नवीन मंदिर दाखवणार आहे। हे मेन मंदिर असून मंदिराच्या बाजूला अशा तटेबंदीमध्ये कमानी कोरलेल्या आहेत। मी मंदिरात आल्या मला हे स्तंभ दिसले। हा एक स्तंभ असून याच्यामध्ये एक रस्ता, छोट्या पायऱ्यांचा रस्ता आहे। मी तुम्हाला आज दाखवते। अशा पायऱ्यातून तुम्ही वर जाऊ शकता। या छोट्या छोट्या पायऱ्यातून जाऊन वरून तुम्हाला पूर्ण नजारा दिसतो, पण पायऱ्या छोट्या असल्यामुळे मी थोड्या अंतरावरती जाऊन खाली आले। तर बघा, इथून आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन होते आणि त्याचबरोबर समोर आहे ते मंदिर। दिव्य मंडपामध्ये असा नंदी विराजमान आहे। त्याच समोर हे मंदिराचे मुख्य दरवाजा आहे। तर चला आता आपण आतमध्ये जाऊन महादेवाचे दर्शन घेणार आहोत। मंदिरामध्ये चालुक्य शैलीचे असे खांब आहेत। दुपारची वेळ असल्यामुळे मेन गाभाऱ्याचे दरवाजा बंद होता, तरी सुद्धा मी तुम्हाला आतील भव्य अशी शिवपिंड तुम्हाला दाखवते। तुम्ही इथून त्याचे दर्शन घ्या। हे मंदिर सासवडच्या जेजुरी पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे। तर तुम्ही कधी सासवडला जेजुरीला आलात तर हे मंदिर अवश्य भेट द्या। पांडेश्वर नावाप्रमाणेच हे मंदिर पांडवांनी बांधलेले आहे। पांडवांच्या हातून ब्रह्मदेवाचे कमंडलू सांडले, त्यातून करा नदीचा उगम झाला अशी प्रथा येथे प्रचलित आहे। मंदिराला बाजून अशी तटबंदी आहे। त्यामध्ये 2 मंदिरे आहेत। एक गणपतीचे आणि दुसरे कुंती मातेचे हे मंदिर आहे। गावापासून बाहेर निवांत आणि शांत ठिकाणी असलेले हे मंदिर एक मनाला शांतता देऊन जाते। मंदिराचे बांधकाम 1600 वर्षापूर्वीचे असलेल्याचे मत अभ्यासकांच्या मते आहे। भाविकांसाठी भव्य असे शिवलिंग तर पर्यटकांसाठी शिल्प व वस्तुरचना यांचे मुख्य आकर्षण असलेले हे एक मंदिर आपल्या पुण्यामध्ये आहे। मंदिर पुरातन असले तरी त्याची बरीचशी कामे आत्ता केलेली असल्याचे दिसून येते। हे मंदिर श्री गणेशाचे आहे। तर चला आता आपण आज जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेऊयात। मंदिराच्या प्रवेशद्वारावरती असे 2 द्वारपाल कोरलेले आहेत। बाजूला असा कमानीयुक्त सभा मंडप आहे। तुम्ही बघू शकता किती भारी असा हा सभा मंडप आहे। तिथून हे मंदिर सुद्धा खूप भारी दिसते। तर हे मंदिर खूपच भारी आहे। तुम्ही कधी जेजुरीला आलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या। हे आहे मेन एंट्रन्स। हा मंदिराचा मेन एंट्रन्स आहे। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन मंदिरे बघण्यासाठी माझ्या चॅनेलला कनेक्ट राहा। बाजूलाच करा नदीसोबत हे मोठमोठे झाडांमुळे आणि गावाच्या बाहेर हे मंदिर असल्यामुळे या मंदिरामध्ये खूपच शांतता असते। तर असे मंदिर तुम्ही बघण्यासाठी माझ्या चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा। बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। अशी पुण्यामधील अजून बरीच पुरातत्व मंदिरे आहेत, ती मी माझ्या चॅनेलवर तुम्हाला दाखवणार आहे। तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।